नमस्कार, मी विलास बडे। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी भारत आणि चीनच्या सीमेवरून। भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये आज एक महत्त्वाची बैठक होतीये। सीमा वाद गेल्या महिनाभरापासून सुरू आहे। दोन्ही देशाचं सैन्य एकमेकांच्या समोर आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीमेवर जो तणाव आहे तो तणाव दूर करण्यासाठी, तो शमवण्यासाठी आज दोन्ही लष्करांमध्ये लडाख सेक्टरमध्ये एक बैठक सुरू आहे। चुलशुल मॉल्टो मीटिंग पॉइंटवर ही बैठक सुरू आहे। 14 कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग भारताचं प्रतिनिधित्व करतायत आणि शुक्रवारी भारत आणि चीनच्या राजदूतांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला। दोन्ही देशांनी त्यांच्या मतभेदांचं निरसन शांतपणे करावं, मतभेदांचं रूपांतर विवादात होऊ देऊ नये, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी या बैठकीत ठरल्याचं कळतंय आणि त्याच अनुषंगाने हा जो तणाव आहे तो तणाव कमी करण्यासाठी आता दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर सर आहेत। सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आज जी बैठक झाली आणि याच्या आधी जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक झाली, कुठेतरी आता आशा निर्माण झाली आहे की हा तणाव निवळू शकतो? नाही, नक्कीच हा तणाव निवळण्यासंदर्भातच ही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवरची बैठक आहे। त्याचप्रमाणे काल जी जॉईंट सेक्रेटरी लेव्हलमध्ये जी चर्चा झाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने, त्यावेळेला देखील अशाच प्रकारचा विश्वास हा व्यक्त केला गेला की चर्चेच्या माध्यमातून, कारण चर्चेचं मेकॅनिझम भारत आणि चीनच्या सीमावादासंदर्भात अवेलेबल आहे। 1988 पासून हे चर्चेचं मेकॅनिझम आहे आणि ज्या वेळेला अशा वेळेला जेव्हा तणाव निर्माण होतो त्यावेळेला चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात। मात्र यावेळेला परिस्थिती ही थोडीशी वेगळी होती। यावेळेला जो पूर्व लडाखमध्ये हा जो वाद निर्माण झाला होता हा साधारणतः महिनाभर चालला। यापूर्वी जेव्हा अशा प्रकारचे वाद हे निर्माण होत होते त्यावेळेला जेव्हा स्थानिक पातळीवरचे जे अधिकारी असतात त्यांच्या लेवलला चर्चा होऊन हा वाद सुटला जातो, परंतु यावेळेला तसं घडलं नाही। त्यामुळे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला, जॉईंट सेक्रेटरी लेव्हलच्या अधिकाऱ्यांना देखील हस्तक्षेप करावा लागला। आणि यावेळेला एक प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की यावेळेला जो वाद होता हा प्रामुख्याने पूर्व लडाखमध्ये होता। तत्पूर्वी मी आपल्याला एक गोष्ट आणखीन महत्त्वाची सांगू इच्छितो की अशा स्वरूपाचा वाद हा 2014 मध्ये उत्पन्न झालेला होता। बरोबर, 2014 मध्ये ज्यावेळेला शी जिनपिंग हे भारत भेटीवरती येणार होते त्याच्यापूर्वी पूर्व लडाखमध्येच अशा प्रकारचा वाद निर्माण झाला। त्यावेळेला भारताने 2500 सैन्य तिथं तैनात केलं होतं आणि चीनने 1500 सैन्य तैनात केलं होतं, परंतु नंतर चर्चेच्या माध्यमातून हा वाद मिटला। यावेळेला देखील चीनने 5000 सैन्य तैनात केलेलं आहे, भारताकडनं देखील सैन्य तैनात झालेलं आहे। ह्या चर्चेमध्ये भारताची जी प्रमुख मागणी आहे ती मागणी म्हणजे जो LAC आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे, तिथं स्टेटस को मेंटेन ठेवा अशी भारताची मागणी आहे। आता हा वाद का निर्माण झाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे। या वादाचं जे केंद्र आहे हे प्रामुख्याने पूर्व लडाख आहे आणि पूर्व लडाखमध्ये जे चुमार क्षेत्र आहे त्यामध्ये जी LAC आहे हा पूर्ण वादाचं केंद्र आहे। या ठिकाणी प्रामुख्याने जे गलवान व्हॅली आहे आणि पेकॉंग लेक आहे या संदर्भामध्ये इथं चीनने मोठ्या प्रमाणावरती यापूर्वीच कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, परंतु जेव्हा भारताने आता या ठिकाणी रोड कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं आहे त्याच्यावरती चीनचं प्रामुख्याने ऑब्जेक्शन आहे। विशेष करून लेह ते दौलत बेग गोल्डी हा जो मार्ग भारताने विकसित केलेला आहे त्यावरती चीनचं ऑब्जेक्शन आहे आणि चीन भारताला असं म्हणतोय की तुम्ही कन्स्ट्रक्शन थांबवा आणि म्हणून चीनने तिथं भारतावरती दबाव आणण्यासाठी सैन्य तैनात केलेलं आहे। परंतु भारताचं असं म्हणणं पडलंय की आम्ही आमच्या हद्दीमध्ये आहोत, त्यामुळे आम्ही अशा स्वरूपाचं कन्स्ट्रक्शन हे कंटिन्यू ठेवणार आणि म्हणून हा वाद निर्माण झाला होता। आता चर्चेच्या माध्यमातून हा वाद निश्चितपणे सोडवला जाईल। यातली एक महत्त्वाची गोष्ट घडेल ते म्हणजे सैन्यांची जी डिप्लॉयमेंट झालेली आहे ही डिप्लॉयमेंट कमी करावी अशी भारताची मागणी असेल आणि चीन त्याला मान्य करेल, कारण 2014 मध्ये पण असाच प्रकार घडला होता। चीनने जे 5000 सैन्य तैनात केलेले आहेत ते प्रथम तिथनं काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या चर्चेतनं हे निश्चितपणे वर्कआउट होईल आणि विशेष म्हणजे ही चीनची प्रेशर टॅक्टिक्स आहे, याचा अशा तणावांचं रूपांतर हे कधी युद्धामध्ये झालेलं नाहीये 1962चा जर प्रसंग सोडला तर। आणि यावेळेला तर चीनच्या अडचणी खूप वाढलेल्या असल्यामुळे आणि दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनचे अनेक देशांबरोबर ते वाद हे तीव्र झाल्यामुळे
आता चीन भारताबरोबर विनाकारण मोठ्या प्रमाणावरती पंगा घेणार नाही, परंतु चीन कोरोनाच्या प्रश्नावरनं जो आयसोलेट होतो आहे त्याच्या विरुद्ध जी आंतरराष्ट्रीय फळी तयार होती त्या फळीचा भाग भारत हा भाग बनू नये म्हणून भारतावरती दबाव आणण्यासाठी म्हणून कुठेतरी चीन ह्या दबाव तंत्राचा वापर करतो असं मला वाटतं. बर, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपल्यासोबत आता आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुद्धा आहेत. प्रशांत, आज जी ही बैठक झाली दोन्ही देशांच्या दरम्यान, यात नेमकं काय ठरलं आणि चीनचा आतापर्यंतचा जो रोष होता किंवा जी आक्रमक भूमिका होती ती काहीशी कमी झाली असं वाटतंय? 8 वाजता साधारणतः 11:30 वाजता सुरू झाली आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये ज्या पद्धतीनं माहिती आलेली आहे की दोन्ही देशांमध्ये जे वाद आहे ते सोडण्याचे प्रयत्न होत आहे. जनरल स्तरीय लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग जे भारताच्या चमूचं नेतृत्व करत आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक सुरू आहे अशी माहिती आहे. कारण की ज्या पद्धतीने या संदर्भात ज्या पद्धतीनं प्रसार माध्यमांमध्ये विविध प्रकारच्या वावग्या उडत होत्या या सगळ्या संदर्भात लष्कराच्या वतीने एक वक्तव्य करण्यात आलं की एक सामूहिक पद्धतीने योग्य पद्धतीने भारत आणि चीन मध्ये चर्चा सुरू आहे. त्यामध्ये कुठलाही निर्णय झाला किंवा नाही या संदर्भात कुठलंही वक्तव्य देऊ नये अशा प्रकारचं स्टेटमेंट आर्मीच्या वतीने काढण्यात आलं. त्यानंतर त्या संदर्भात विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी आर्मीच्या वतीने या संदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाहीये. भारतीय लष्कर एक प्रकारे याची औपचारिक माहिती देईल, प्रसिद्ध पत्रक काढून माहिती देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साधारणतः ही बैठक सुरू झाली की नाही या संदर्भात देखील भारतीय लष्कर स्पष्ट बोलण्यास तयार नाहीये. पण ज्या पद्धतीने परिस्थिती आहे, जेव्हा कारगिलचा वार झाला होता त्या दरम्यानच्या काळात जेव्हा भारतीय सैन्य या भागातून कारगिलच्या दिशेने गेलं होतं त्यावेळेस इथे चीनच्या वतीने ज्या पद्धतीनं तिथे रस्ता तयार करण्यात आलेला आहे त्याला देखील भारताचा विरोध आहे की ज्या पद्धतीने हा जो आहे हा नो मेन्स लँड असावा, एलएसीचा जो संपूर्ण भाग आहे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी नसाव्या त्याला भारताचा गंभीर आक्षेप आहे. आणि या आक्षेपासंदर्भात काही आज अत्यंत महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे आणि दोन्ही देशाच्या वतीने ज्या सैन्य तैनात करण्यात आलं त्या संदर्भात देखील एक निर्णय होण्याची शक्यता आहे. विलास, धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.